श्री स्वामी समर्थ. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या सुंदर नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाणार आहे, तसेच सुखाचा समाधानाचा जाणार आहे. तसेच येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा तुमचा स्वामीमय असणार आहे. स्वामींचे हे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाले आहेत. तसेच तुम्ही स्वामींचे हे नवनवीन संदेश ऐकत चला. आपल्या चॅनलवरती आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, स्किप करून ऐकू नका. यामुळं हे स्वामींचे विचार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रुचवण्यासाठी त्यानुसार तुम्हाला आचरण करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता ज्यांनी 500 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात. स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात, अरे स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास करू नको. कारण की बाहेरून चांगला दिसणारा नारळसुद्धा देवासमोर नासका निघतो. त्यामुळं तू तुझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत फार कष्ट सहन केले आहे. तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येकावरती तू विश्वास ठेवला आहे, पण शेवटी काय झाले आहे? शेवटी तुला त्या सर्वांपासून तुला धोकाच मिळालेला आहे. त्या सर्वांनी तुला फसवलेलं आहे. तू डोळे बंद करून सर्वांवरती विश्वास ठेवतोस, ही तुझी चूक आहे. तुझ्या जीवनामध्ये तू अशा लोकांना ओळख जे तुला धोका देत आहेत. अशा लोकांना ओळख जे कपटी आहेत, मनामध्ये कपट धरून तुझ्यापर्यंत येत आहेत आणि तुला फसवत आहेत. तू अशा लोकांपासनं सावध राहा. स्वामींच्या सेवेमध्ये ये, स्वामींच्या भक्तीमध्ये ये. स्वामी तुला अशा लोकांपासनं नक्कीच वाचवणार आहे. तू भोळ्या मनाने सर्वांवरती प्रेम करतोस, माया दाखवतोस, पण हेच लोक तुला शेवटी फसवतात, रडवतात आणि तुझ्यापासनं काहीतरी घेऊन जातात. अशा लोकांना तू वेळीच आवर घाल. अशा लोकांपासनं तू नेहमी सावध राहा. कारण की असे कपटी स्वभावाची लोक वरून चांगलं दिसतात, वरतून तुला चांगलं बोलतात, पण शेवटी त्यांच्या मनामध्ये जे कपट असतं, कपट प्रवृत्ती असते, कपट बुद्धी असते, ती तुला ते शेवटी त्याची झळ पोचवून निघून जातात. त्यामुळं तू एवढाही भोळा होऊ नकोस की तुला कोणीही यावं आणि फसवून जावं. अशा लोकांना तू वेळीच शासन करणं गरजेचं आहे. वेळीच अशा लोकांपासून सावध होणं गरजेचं आहे. तू शेवटी स्वामींच्या सेवेमध्ये ये, स्वामींच्या भक्तीमध्ये ये. स्वामी समर्थांचं नाम घे. स्वामी समर्थांचं नामस्मरण तुझ्या मुखामध्ये राहू दे. शेवटी स्वामीच तुला तारणार आहेत. स्वामी शेवटी तुला आधार देणार आहेत आणि स्वामी शेवटी तुला सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता ज्यांनी 300 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात, अरे जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग आमच्याकडे काही नाही त्याला हसते आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावरही जळतं. जगातली लोक अशी आहेत जे ज्यांच्याकडं काही नसतं त्यांनाही ते हसतात आणि ज्यांच्याकडं सर्व काही आहे त्यांच्यावरती ते जळतात. कारण की लोकांची प्रवृत्ती ही प्रत्येक माणसाला बघून वेगवेगळी होत असते. त्यांची मनाची शक्ती, मनाचा विचार करण्याची शक्ती ही बदलत असते. कारण की लोकांच्या मनामध्ये सर्व काही समोरच्याकडं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे या दृष्टीची बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कपट प्रवृत्ती असते, जळण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळं तू अशा लोकांपासून सुद्धा सावध राहा. जे लोक तुझा कधीच विचार करत नाहीत, जे तुला हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, नेहमी तुझ्या वाईटावर चितलेले असतात, अशा लोकांपासून तू सावध राहा. मला माहिती आहे तुझ्या अवतीभोवती अशा लोकांची फार गर्दी झाली आहे, तुला त्याची कोंडी वाटू लागली आहे, पण घाबरू नकोस. ज्या ठिकाणी दुःख असते तिथून थोड्याच अंतरावरती सुखाचा सागरसुद्धा असतो. त्यामुळं तू त्या सागराची वाट धर, त्या सागराला जवळ काढण्याचा प्रयत्न कर. बघ तुझं जीवन कसं सुखी होतं, समृद्ध होतं आणि जीवनामध्ये स्वामीमयता येते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ज्यांनी 400 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामींचा काय संदेश आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, आपलं मन काहीही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी
डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अवस्थेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अवस्थेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटते. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणूनच ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे. चांगलं मार्ग आहे की स्वामीमय होण्याचा, स्वामींवरील श्रद्धा दाखवण्याचा, आपले मन शांत करण्याचा. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमचा भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणालाही कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळतच चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागले असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नका, प्रामाणिक राहा आणि भक्ती करणं. कुणाचं वाईट चितू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे आजचे संदेश तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच स्वामींचे येणारे प्रत्येक संदेश पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझे या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.